Hello everyone, very good morning all of you. Welcome back to our channel. So तुम्हाला जो व्ह्यू आहे ना मी तुम्हाला दाखवते. आय डोंट नो विजिबल आहे ते. हा ब्रेकफास्टचा त्यांचा एरिया आहे अँड इकडनं आहे ते स्विमिंग पूल. पण स्विमिंग पूलला पूर्ण फुल माउंटन्सचा व्ह्यू आहे. सो इट इज अमेझिंग, मीन्स खरंच खूप वर्थ आहे. सो इथे 3 days आमचा स्टे आहे. वी आर नाव इन फुकेत आणि आज आहे आमचं टायगर किंगडम शो. सो आम्ही निघतो टायगर किंगडम शोला. आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर आमचं पिकअप आहे. देन वी विल गो देअर अँड सिटी टूर, फुकेत सिटी टूर, बुद्धा टेम्पल आणि टायगर किंगडम. सो वी विल मीट हिअर. आणि जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता फुल माउंटन व्ह्यूज आहे आणि मस्त उंच उंच काही बिल्डिंग्स आहे आणि राईट साईडला पूर्ण पूर्ण माउंटनचा व्ह्यू होता आणि मस्त काही ग्रीनरी प्लस ब्रेकफास्टचा पण एरिया तिथेच होता. आणि स्विमिंग करायला जी मजा येते ना, ऊन थोडंसं आहे बट तुम्ही अर्ली मॉर्निंग किंवा इव्हिनिंगच्या टायमिंगला मस्त स्विमिंगचा एन्जॉय करू शकतात. आणि आम्ही निघालो मग टायगर पार्कसाठी आणि एंट्री केल्याबरोबरच त्यांनी तिथे टायगरचे प्रिंट असलेले भरपूर सारे शर्ट्स, टी शर्ट, तिथे भरपूर सारे गिफ्टिंग आयटम्स होते, छोटे छोटे सॉफ्ट टॉयज होते. खूप व्हरायटी ऑफ गिफ्टिंगचं त्यांनी ऑप्शन्स ठेवलेलं, म्हणजे इफ यू वॉन्ट यू कॅन बाय. खूप छान छान असं क्यूट क्यूट त्याने ठेवलेलं. आणि त्यानंतर मग आम्ही एंट्री केली, तिकीट काउंटरला गेलो, तिकीट काढलं. नंबरिंग होतं ऍक्च्युली, स्मॉल, लार्ज आणि मीडियम. ते 3 प्रकारचे टायगर होते आणि तसं तिकीट होतं जे की आमच्या पॅकेजमध्येच इन्क्लुडेड होतं. तो थोडासा प्रिमायसेस एक्सप्लोअर केला. सगळ्यात आधी तिथे थोडंसं फोटोशूट केलं आणि मग बघितलं काही टायगर स्विम करत होते मस्त. काही तुम्ही त्यांना मिल्क वगैरे फीड करू शकता असं पण होतं, जे की खूप स्मॉल असतील त्यांना तुम्ही मिल्क फीड करू शकत होते. आणि मस्त आम्ही असं छान टायगर पार्कला एंट्री केली. ऍक्च्युली हा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग असणार होता आमच्यासाठी आणि आज आमची अॅनिव्हर्सरी होती. सो अॅनिव्हर्सरीच्या स्पेशल दिवशी आम्ही हा डे ठेवलेला. यू वॉन्ट टू प्ले विथ टायगर? बापरे, मला भीती वाटते. ओ माय गॉड. ओ Oh my god! एंट्री करता क्षणी टायगरचं दर्शन झालेलं आहे आणि खूप प्रचंड ह्यूज होता हा. लेफ्ट साईडला मग त्याला एका केज मध्ये ठेवलं होतं आणि इकडेच देखील स्विमिंग पूल होता आणि स्विमिंग पूलच्या इथे पण होता. तोही अतिशय मोठा होता आणि मोस्टली त्यांनी दुपारची वेळ ठेवलेली की त्यावेळेत ते खाऊन थोडे पेंगलेले असतात, थोडे झोपेच्या मूड मध्ये असतात. आणि यांचं एज पण खूप नाहीये, 2-2.5 वर्ष वगैरे आहे. पण एक टायगर जवळजवळ 10 ते 15 किलो चिकन, मटन असं त्याला रोजचं फिडिंग असतं, म्हणजे हाफ डेच. आता बघूयात पुढे ऍक्च्युली अजून काय आहे. भीती तर वाटतेय, लेट्स सी. जायचंय काय खरंच? म्हणून Where you from? इंडिया. Yeah. Namaste. नमस्ते. You can take picture with tiger one by one. Sorry. Yeah, you can take picture with tiger one by one. Yeah. Okay. Not together. Chin gặp Bulgaria. Yep. Có đơn Gumpa đấy, chờ đơn Mina đấy là thằng dữ. Đây kim khao này. Wait. Mai sốngผมนะ
हो जस्ट वेट अ मिनिट. How is he sleepy? Yes. Ah, They are lost a shine, sir. They are lost sun. Because not good for ear. how he is so calm, We are training from newborn. like a baby Yes. to big. Yeah. Man, okay, man. Bot here. The bot here. Can I click from here? Yes. Like this? Yes. อ๋อฮะ Nó cũng ăn luôn. How old is he? 2.5 years. Only? He's so big. They fat. They not big. They eat a lot. Eat a lot. Eat a lot, yeah. Eat and sleep, eat and sleep. Yes. That's why become so big. Yes. It's nice. Can you take तो कसा मोठा अडीच Happy. Then yeah, happy. They like happy because like a mama cleaning happy. Yeah. एंट्री केल्यावरच त्याने इन्स्ट्रक्शन दिलेलं की तुम्ही त्यांना बॅक साईडला टच करू शकता. त्यांचं थोडी शेपूटला तुम्ही थोडा हात लावू शकतात आणि बॅक साईडला रब करायचं म्हणजे त्यांना दे फील बेटर. आणि ऍक्च्युली दुपारच्या वेळेसच ते अलाउड करतात बिकॉज ते खाऊन घेऊन थोडेसे पेंगलेले असतात म्हणून. पण जाम डेंजर भीती वाटते म्हणजे शेपटी जरी हलवली ना किंवा मान जरी इकडे तिकडे गेली की खूप डेंजर भीती वाटते. म्हणजे टायगर आहे तो. खूप खूप जास्त भीती वाटलेली. पण आम्ही त्यांना विचारलेले की हे इतके काम कसे किंवा हार्म नाही करत का. तर ते बोलतात की जेव्हा ते न्यू बॉर्न असतात तेव्हापासूनच त्यांच्यासोबत ते राहिलेले असतात किंवा त्यांना ते शिकवलं जातं की ते फ्रेंडली आहेत, खूप ह्युमन फ्रेंडली आहेत आणि म्हणजे जन्मल्यापासूनच त्यांच्यासोबत असतात आणि त्यांना माणसांची सवय असते. त्यामुळे तसं कधी एक्सपिरियन्स नाहीये किंवा ते हार्म नाही करत. बट यू नेव्हर नो. आणि ऍक्च्युअली माहित नाही असं लोक म्हणतात इंजेक्शन देतात किंवा त्यांना काय स्प्रे मारला जातो. बट ते त्यांचं त्यांनाच माहिती. पण भीती तर वाटते. असं डेंजर भीती वाटलेली ना. पण ठीक आहे ते म्हणजे टच करू देतात आणि त्यांचं असतं म्हणजे हेडला फ्रंट लेगला टच नाही करू शकत आपण. बॅकला आपण थोडं त्यांना मॉलिश टाईपच म्हणतात थोडं साफ फिरवला ते काम होतं. बट भीती तर वाटते ऑब्विसली. But it was a good, amazing experience. So tell me, how was your experience? It was deadly, I must say. But fun. हो त्याने शेपटी उचलली तेव्हा मी घाबरले होते. Fun, excitement. Everything was there. Oh, there are so many. Oh my god. No, इकडे नसेल. आणि त्या दिवशी एलिफंट सफारी पण होती. सो इथे बेबी एलिफंट होते त्यांना फीड करायचं होतं. त्यांच्याजवळ बनाना जरी नेला तरी पण ते इतके पटकन खायला हे करत होते. पण लिटरली मला तिथे सुद्धा भीती वाटत होती. मी ॲनिमल्स जरा घाबरते. आय डोंट नो वाय पण मला भीती वाटते. मी मला नाही मी ॲनिमल फ्रेंडली नाहीये जास्त. आणि त्यानंतर मग एलिफंट सफारी केली. एक 15 ते 20 मिनिटाची राईड होती आणि त्याचे पैसे आपण पे करायचे होते. म्हणजे ते पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हतं. पण मी फर्स्ट टाइम इन माय लाईफ एलिफंट सफारी केली आणि मस्त मजा आली. म्हणजे हिचं पण असं होतं ह्या एलिफंटचं की ते अशी एकदम कॉर्नरला जाऊन खूप रस्ता असा काही प्लेन नव्हता. डोंगर थोडं छोटी छोटी असं म्हणजे रस्ता असा नॉर्मल नव्हता आणि छोट्या छोट्या टेकड्या होत्या. ते एकदम टेकडीच्या कॉर्नरला जाऊन उभी राहायची. असं वाटेल बापरे हे जर पडलं तर. पण त्यांना रोजचाच ती सवय आणि एक्सपिरियन्स आहे असेल म्हणजे
बट मज्जा आली. एलिफंट राईड करताना पण एक वेगळी मज्जा आली. मस्त एलिफंट राईड केली आणि हा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा. मजा आली खूप याला. आणि एलिफंट राईड नंतर फक्त आमचं बुद्धाचा एक टेम्पलला व्हिजिट करायचं होतं. ते मस्त व्हिजिट केलं. आणि एलिफंट राईड वगैरे सगळी मस्त झाली. आणि त्यानंतर त्यांची स्ट्रॅटेजी बघा. ते म्हटले की हे सेल करण्यासाठी आहे. त्यांनी एलिफंटच्या टीथ पासून असलेले म्हणजे ब्रेसलेट्स होते, नेकलेस होते, किचन्स होते, असं व्हरायटी काय काय होतं. पण तो म्हटलं हे रिअल आहे. बट आणि आम्ही बाय केलं ऍक्च्युली, बट इट्स नॉट रिअल. जेव्हा कॅब मध्ये बसलो तेव्हा आम्हाला कॅबवाल्याने सांगितलं की ते असंच करतात, बट हे खरं नसतं. हे रिअल हत्तीच्या दातांचं नाहीये, ते खोटं सांगतात. पण ठीक आहे, एक एलिफंट हे शुभ चिन्ह आहे म्हणून आम्ही हे किचन बाय केलेलं. ठीक आहे. आणि मस्त फुकेटचं सिटी टूर थोडा एक्सप्लोर केला. साईडने पूर्ण बीचचा व्ह्यू होता आणि मस्त सुंदर अशी छान निसर्गरम्य वातावरण, क्लायमेट पण अगदी मस्त होतं. छान मस्त ट्रॅव्हल केलं आणि हाफ डे सिटी टूर होता ऍक्च्युली. आणि एक्सप्लोर करत करत एक क्राबी व्ह्यू पॉइंट म्हणून होता, जिथून पूर्ण हा तुम्हाला बीचचा व्ह्यू होता. एंडिंगने वर्ण हे थोडस रूफटॉपला होतं आणि वर्ण फुल डोंगर आणि बीचचा असा व्ह्यू होता. आणि त्या समोरूनच एक बुद्धा टेम्पल पण दिसत होतं. आणि तिथे पण जायला एक हार्डली त्या डेस्टिनेशनवरनं त्या डेस्टिनेशनला पोहोचायला एक 15-20 मिनिट लागणार होते. पण हा व्ह्यू पण मस्त होता. इथे पण थोडंफार छान फोटोशूट केला आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो बुद्धा टेम्पलला. तिथे तुम्हाला नी लेनच्या खाली अलाउड आहे. नी लेनच्या वर जर ड्रेस असेल तर तुम्हाला ते त्यांच्याकडे असतं, ते तुम्ही वेअर करायला लागतं किंवा बाय करायला लागतं आपल्याला. आणि हा व्ह्यू बघा ना किती सुंदर. इथे असं वाटत होतं की निवांत मस्त वेळ घालवावा. इथे आम्हाला अर्धा तास त्यांनी दिलेला टाइम स्पेंड करायला आणि ते एक्सप्लोर करायला. आणि आज आमचा दिवस होता. लग्नाला 2 वर्ष कंप्लीट झाली ती बोलता बोलता. म्हणून मस्त 7-Eleven मधनं पेस्ट्री आणली आणि छोटस सेलिब्रेशन केलं. छोटस डेकोरचं सामान मी ऑलरेडी पुण्यातनं घेऊन आलेली. रूमवर ते एका बॉलला मस्त हॅपी अॅनिव्हर्सरी लावलं. छोटस पेस्ट्री कट केली आणि दोघांनी मस्त खाल्ली. 2 इयर्स बोलता बोलता कधी संपलीत काही कळलेलं नाहीये. अप्स अँड डाऊन्स आलेत, पण आम्ही प्रत्येक मोमेंट सेलिब्रेट केले. आणि असा होता आमचा अॅनिव्हर्सरीचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन लिव्ह, लाफ अँड लव्ह. बी हॅपी ऑलवेज.